सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे नाव प्रतीक सुहास पवार. मी राहणार मुंबईचा. स्वामी समर्थांची सेवा गेल्या 15 वर्षापासून मी करीत होतो. तरी सुद्धा परिवारावर माझ्या सगळ्यात मोठं संकट कोसळलं, ते म्हणजे माझ्या वडिलांचं. अचानक माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली. 2011 मध्ये असं समजलं की वडिलांना हर्निया आहे आणि खूप सिरियस आहेत. माझं कुटुंब म्हणजे मिडल क्लास, म्हणजे सर्वसामान्य लोकांसारखंच. पण पैशांची अडचण एवढी मोठी आली होती की आता पैसे कुठून गोळा करायचे, आम्ही खूप हताश झालो होतो. तुमचे पेशंट का? संध्याकाळपर्यंत पैशाची ऍडजस्टमेंट करून घ्या, नाहीतर तुमच्या पेशंटला घरी घेऊन जावं. खूप क्रिटिकल आहे. संकेत दादा, आता काय करायचं? अरे माझ्याकडनं शक्य होतील तेवढे पैसे मी शक्य केलो रे. जे काय ते स्वामींवर सोडून द्यावं. खरं तर मला स्वामी समर्थांवर एवढा राग आला होता ना. स्वामींची एवढी सेवा करून देखील माझ्यावर संकट कोसळलं, आणि ते पण एका सावकाराकडे पैसे मागायला जावे एवढी माझी परिस्थिती बेकार झाली होती. साहेब, वडील आजारी आहेत, थोडे पैसे पाहिजे होते. व्याजाने का होईना थोडे पैसे द्या. बाप चांगला होता तोपर्यंत सगळं चांगलं होतं रे. पण आता भीक मागायची पाळी आली. एकदा ना मी तुझ्या बापाला तुझी जागा मागितली होती, पण तुझा बाप मला नाही म्हणाला. लय गुरमीने बोलत होता रे तुझा बाप. देतो तुला पैसे, पैशाचं काय नाही, पण जरा माझं अंगले दुखा लागले रे. जरा पाय पण जरा जास्तच दुखा लागले. जरा चेपला तर जरा बरं होईल. शेवटी म्हणतात ना, आडला हारी आणि गाढवाचे पाय धरी. संकटाच्या काळामध्ये माणसाला काही सुचत नाही, आणि मला माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. असाच जर तुझा बाप पण वागला असता ना, तर ही वेळ आली नसती. हे बघ बाळा, ते जाऊ दे, झालं गेलं. आता तू तरी मनावर घे, जागा घ्यायला मी तयार आहे, ध्यानात ठेव. साहेब, घर विकलं तर आम्ही राहायचं कुठं? व्याजाने तरी द्या. अरे लायकीत राहायचं, लायकीत. तुला ना 1 रुपया पण भेटणार नाही. आता हितनं फुटायचं. चाल निघ. हरकत नाही, आपली वेळ खराब आहे आणि नशीब नाही, असा विचार करून मी निघालो. खरं खूप लोकांना फोन लावले हो, पाहुणे रावळ्यांना, नंतर ना अनेक खूप जवळच्या व्यक्तींना, जे म्हणायचे ना, तू फक्त अडचणीत असताना एक आम्हाला फोन कर, आम्ही तुझ्या दुसऱ्या क्षणाला समोर असू. पण ते कुठं गायब झाले कळलंच नाही बरं का. शेवटी आलो स्वामींना भांडायला त्यांच्या मंदिरात. तुमच्यावर विश्वास ठेवून चुकलो मी. अरे काय किती संकट देताय. मला हा संशय येतच होता. तुमची भक्ती चालू केल्यापासून मला संकट यायला लागले. तुमची शपथ खातो, परत तुमच्या वाट्याला कधी येणार नाही. बघाच तुम्ही, बघा तुम्ही, फक्त बघत राहा. या पुढे तोंडातून श्री स्वामी समर्थ शब्द निघणार नाही. बघत राहा तुम्ही फक्त. पूर्ण विश्वास उडाला तुमच्यावर, पूर्ण विश्वास. मंदिरातून निघाल्यावर एका व्यक्तीने मला आवाज दिला, ए चोर, ए चोर. तो व्यक्ती दिसायला मात्र शिर्डीवाल्या साईबाबा सारखा होता बरं का, पण त्याच्या कानामध्ये कुंडल आणि मोठा चंद्रकोर लावला होता स्वामी समर्थांसारखा, आणि तो गोट्या खेळत बसला होता. मी चालता चालता माझ्या पायाखाली मला एक पडलेला पैशाचा बंडल दिसला, पण त्या बंडलवर मात्र श्री स्वामी समर्थ लिहिलेलं होतं. ए भेटलं, भेटलं की, भेटलं रे, भेटलं, भेटलं. मला त्या व्यक्तीने हाक मारली आणि त्याच्याकडे बोलवलं आणि जवळ बसायला सांगितलं. ए, पैसे चोर, पैसे चोरलास तू, पैसे चोरलास तू आता. पैसे चोरले नाही, सापडलेत. पैसे चोरायचे ते चोरायचं आणि वरनं चिजोर व्हायचं. मी का पैसे घेऊन पळून गेलो नाही मला चोर म्हणायला? मी तो वाट बघत बसलोय, ज्याचे पैसे ते घेऊन जाईल ना. पैसे मोज. पैसे मी का मोजू? दुसऱ्याचे पैसे मी का मोजू? मला काय घेणं देणं? शेवटी मी पैसे मोजले, कारण समजा जर पैसे कोणी मागायला जरी आलं तर त्याला विचारलं तरी येईल की तुझे पैसे किती होते. त्याच्यावरनं मला काय झालं असतं, निश्चय झाला असता की हा, ते त्याच्या पैसे आहेत. जरा त्या नोटावर काय लिहिलं वाच की, मला वाचता येत नाही रे. श्री स्वामी, या पुढे तोंडातून श्री स्वामी समर्थ शब्द निघणार नाही. मी का वाचू? तरी मी 3-4 तास तिथेच बसून होतो बरं का, जेणेकरून कोणी येईल, त्याचे पैसे असेल त्याला देता यावे. पण कोणी आलंच नाही. शेवटी वाट बघून मी पण कंटाळलो होतो. तो व्यक्ती मला काही बोलत नव्हता. तो त्या कुत्र्याशी काहीतरी बडबडत होता, जसा अवलिया माणूस असतो ना तसा. मला खरं तर तो स्वामी समर्थाचा रूपच वाटायचा. पैसे तर गरजेपुरते पाहिजेत, भेटलेत पण नाव घ्यायचं नाही. शपथ खाल्ली काही अडाणी लोकांनी. चला लवकर, चला, आपलं काम झालं. चला, काम झालं आपलं, काम झालं आपलं. चल जाऊ, उठो उठो.
चलो यहाँ से चलो, चुप यहाँ पे आते हैं बैठते हैं यहाँ पे, चले जाओ यहाँ से, कोई पैसा लेने नहीं आएगा. चलो, पैसे घ्यायला कोणी नाही येणार, घेऊन जाते पैसे. मी सांगतोय, काय बघतोस मला तिकडे, बघ तिकडं. शेवटी कळालं, देवतारी त्याला कोण मारी, हाच माझ्यासोबत घडलं होतं. स्वामी साक्षात जवळ असून देखील मला कळलं नाही की स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत होते. बापरे. त्या बंडल मधली अजून एक नोट होती, तिच्यावर नाव लिहिलं होतं विभूती. अर्थ कळाला मला. विभूती नम्रनाम ध्यान तीर्थ स्वामीचं या पंचामृतात, हे तीर्थ घेई आठविरे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेई हाती. शेवटी त्या पैशांचा मी वापर माझ्या वडिलांसाठी केला आणि माझ्याकडे पैसे आल्यानंतरनं लोकांमध्ये दानधर्म आणि अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्र येथे मी दान केलं.